आहेत ती 15 ठिकाणं सुद्धा आमच्या शरीराचे सांधे आहेत. जरा घरी पूजा करताना आठवा, जिथं जिथं तुम्ही विभूती लावता ते शरीरावरचे सांधे आहेत. मनगट हलतंय सांधा आहे, कोपर हलतोय सांधा आहे, खुपा हलतोय सांधा आहे. जिथं जिथं आम्ही विभूती लावतो ही सगळी शरीराची सांधे आहेत. आणि बांधवांनो, विभूती लावताना एकीकडे आम्ही विभूती लावून इष्टलिंगाची पूजा करून ध्यान धारणा करतो, ओम नमः शिवायचा जप करतो आम्ही. एकीकडे आमचा अध्यात्म, एकीकडे आमचा धर्म आहे, तर दुसरीकडे प्रकृतीचं विज्ञान आहे. आम्ही इष्टलिंगाची पूजा करताना जेव्हा विभूती लावतो तेव्हा विज्ञानाच्या भाषेमध्ये विभूती हे कॅल्शियम कार्बोनेट आहे. मानवी शरीरामध्ये हाडं आहेत, हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्फेट आहे. आणि जेव्हा अंघोळ आपण केलेली असते तेव्हा आपली त्वचा ओली असते, अंग ओलं असतंय, पाणी असतंय. पाणी म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये H2O आहे. ज्याला विज्ञान समजतंय तेव्हा रसायनशास्त्रामध्ये कॅल्शियम कार्बोनेट अधिक कॅल्शियम फॉस्फेट अधिक HO2 H2O याचं जर रासायनिक अभिसरण केलं तर त्याच्यातून जो द्रव तयार होतो तो द्रव आमच्या शरीरातले सांधे म्हणजे हाडं पक्के करतो. एकीकडे आमचा अध्यात्म पूजा धर्म आहे, तर दुसरीकडे विज्ञानाच्या भाषेमध्ये प्रकृतीचं विज्ञान आहे. मित्र, आम्ही तीर्थसेवन करतो, पिंडीवर पाणी टाकून बेल वाहतो. आता काही वाहलेत महादेवाला, नको नको ते वाहनं चालू आहे, ते पाप करणं चालू आहे. महादेवाची पूजा करायची असेल, पिंडीची पूजा करायची असेल तर मित्र पिंडीवर बेलच वाहिला पाहिजे. महादेवाला बेलच आवडतो. आणि बेल जेव्हा आपल्या इष्टलिंगावर ठेवून आपण त्याच्यावर पाणी टाकतो आणि तीर्थ म्हणून सेवन करतो, अज्ञान आणि अंधश्रद्धा नाही. त्याच्या पाठीमागे प्रकृतीचं विज्ञान आहे. मी आपल्याला सांगायला हरकत नाही, जेव्हा आपण रात्रभर जेवण करून झोपल्याच्या नंतर आपल्या अन्न नलिकेमध्ये अनेक घाण पदार्थ साठले जातात. सकाळी ब्रश करतो, तोंड धुतो, अंघोळ करतो, हे सगळं ठीक आहे, पण तरी अंतर्नलिका ही अशुद्ध असते. जेव्हा आम्ही अनुशापोटी कुठलंही पाणी किंवा चहा न घेता अंघोळ करून पूजेला बसलो आणि पूजा करून त्या इष्टलिंगावर बेलाचं पान ठेवलं आणि त्याच्यावर पाणी टाकलं आणि तीर्थ म्हणून सेवन केलं, तर मित्र बेलाच्या पानामध्ये सिट्रिक ऍसिड नावाचं ऍसिड आहे. आणि जेव्हा बेलाच्या पानावर आपण पाणी टाकतो तेव्हा ते डायल्यूट सिट्रिक ऍसिड तयार होत आहे. आणि डायल्यूट सिट्रिक ऍसिड जेव्हा तीर्थ म्हणून आम्ही सेवन करतो तेव्हा आमच्या अन्न नलिकेतले अनेक घाण पदार्थ धुवून काढण्याचं काम करत आहे. एकीकडची आमची श्रद्धा आहे, धर्म आहे, पूजा आहे, तर दुसरीकडे प्रकृतीचं विज्ञान आहे. या पद्धतीनं हा धर्म एवढा वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ आहे, तरीही आम्हाला कपाळावर विभूती लावायला लाज वाटते, गळ्यात इष्टलिंग घालायला लाज वाटते, शरणात किंवा जय शिवा म्हणायला लाज वाटते. शिका जरा बौद्ध बांधवांचं. जन्मलेलं लेकरू सुद्धा जय भीम म्हणल्याशिवाय राहत नाही. आणि आमचं 70 वर्षाचं झालं त्याला जय शिवा म्हणलं तर आम्हाला हसतंय. ही अवस्था आमच्यामध्ये. आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची तळमळ आहे, त्यांना असं वाटतं की प्रतिसाद मिळावा. प्रतिसाद मिळत नसेल तर त्यांचं अज्ञान आहे. तुम्ही थांबायची आवश्यकता नाही. असे आले गेले संपले, किडे मकोडे जगले, कोले कुत्रे जगले ह्या जमिनीवर, पृथ्वीवर. माणूस म्हणून या धर्मामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आमच्या धर्म परंपरेप्रमाणे जगायचं असेल तर तुम्हाला त्याचं आचरण करावं लागेल, जयंतीमध्ये यावं लागेल, इष्टलिंग धारण करावं लागेल, कपाळावर विभूती लावावी लागेल, जय शिवा म्हणावं लागेल. आणि म्हणणार नसाल तर तुमच्या माझ्यामध्ये आणि जनावरांमध्ये, 4 पायाच्या जनावरांमध्ये काही फरक असणार नाही. आणि आम्ही माणूस आहोत. माणसामध्ये सुद्धा ज्या धर्मामध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या सूत्रामध्ये, गोत्रामध्ये
आम्ही जन्माला आलो, त्या परंपरेमध्ये एक व्यापक अशा प्रकारचा विचार आहे आणि तोच विचार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये बहुजन लोकांपर्यंत नेला। महात्मा बसवेश्वर काही ब्राह्मण कुळात जन्मले नव्हते, महात्मा बसवेश्वरांचा जन्म सुद्धा जंगम कुळात झाला आहे। पण अलीकडे दुर्दैवाने मनुवादी मंडळी आता महात्मा बसवेश्वरांना ब्राह्मण म्हणतात आणि आमच्यातली ही दलाल पोट भरे त्यांचे बटीक होऊन गुलाम होऊन महात्मा बसवेश्वरांचं चित्र आणि चरित्र हे दूषित करण्याचं काम करतायत। म्हणून आजच्या निमित्तानं बजाज नगर मध्ये तुम्ही प्रचंड मोठी उल्हासाने मिरवणूक काढली, महिला पुरुष आबाल वृद्ध सगळे जर आपण सहभागी झालात, जे सहभागी झाले ते भाग्यशाली, जे दुरून बघितले ते अभागी। अभागी हा शब्द आमच्या गावाकडचा आहे, त्यांच्या नशिबात नसेल, आणि हे सुद्धा भाग्य मिळालं पाहिजे। मी उल्लेख केला, माणूस जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर फक्त पैसे कमावणारे, माडी बांधणे, गाडी घेणे, नवरा बायको लेकरं जगणे म्हणजे जीवन नाही। जीवन खऱ्या अर्थानं परिपूर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला संस्कार महत्वाचा आहे, तुम्हाला विचार महत्वाचा आहे, तुम्हाला धर्मतत्व महत्वाचे आहेत। नाहीतर या कार्यशाळेमध्ये जे आलेली माणसं आहेत ते कदाचित उठून दिसत असतील, बाजूने बघणारे जळत असतील जळू द्या, काही काड्या करणारे करू द्या। मित्र, संत एकनाथाच्या अंगावर 100 वेळा थुकणाऱ्याचा इतिहास लिहिला नाही, संत एकनाथाचा इतिहास लिहिला। किंवा जंगलाला आग लागली, ती आग विझवण्यासाठी चोचीमध्ये पाणी घेऊन चिमणी त्या जंगलामध्ये पाणी टाकून आग विझवायचा प्रयत्न करते, माकडं त्याला हसतात, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगल विझणार आहे का? मित्र, ती चिमणी म्हणते जेव्हा केव्हा हा जंगल जळाल्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा चिमणी म्हणून माझं नाव जंगल पेटवणाऱ्यामध्ये येणार नाही, तर जंगल विझवणाऱ्यामध्ये येईल, हा त्याचा इतिहास आहे। आणि म्हणून ज्यांना जयंतीमध्ये यायचं नसेल तर खुशाल येऊ नका, काही बिघडत नाही, तुमच्या वाचून काही राहत नाही। अरे 7000 वर्ष झाले या धर्माला, 7000 वर्ष झाले या परंपरेला, कोणी संपू शकलं नाही। तर तुम्ही माकडे काय 4-2 काड्या केल्यानं संपणार आहे? बिलकुल संपणार नाही। ही मुठभर राजा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखे एकजुटीनं आपण थारसाना एकजुटीनं जय शिवाचा नारा देऊन पुढे चला। मी आपल्याला विश्वासाने सांगतो, बजाज नगर एक आहे, रांजणगाव एक आहे, महाराष्ट्रात देशात जगामध्ये जय शिवाचा नारा घेऊन हा विचार महात्मा बसवेश्वरांची पताका शिवा संघटनेच्या लाखो मावळ्यांनी पुढे नेलेली आहे। ते पुढे नेण्याचं पवित्र काम भले त्या चिमणीसारखं चोचीत पाणी टाकण्याचं काम करा, हसणाऱ्याच्या पंक्तीत जाऊ नका, काड्या करणाऱ्याच्या आणि गटतट निर्माण करणाऱ्याच्या पंक्तीत जाऊ नका। जिथं आहात भले 4 राहतील, स्वाभिमानानं जय शिवा म्हणून एकजुटीनं पुढे चला। मी आपल्याला विश्वासाने सांगेल, येणारा काळ इतिहास तुमची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांची जयंती ही साजरी केल्याचा आनंद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो, बोलण्यासारख्या अनेक बाबी आहेत, पण 11:15ला मला रेल्वे आहे, मुंबईला जायचंय, अर्धा तास बाकी आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, खास करून शिवा मावळ्यांना, डोक्यातले किडे कोणाच्या भरले असतील तर हात जोडतो काढून टाका। तुम्ही संपणार आहात, शिवा संघटना संपणार नाही। भ्रमात राहू नका, प्रभाच्या बाजूने या, प्रभाच्या सोबत चला। व्यक्ती द्वेष असू शकतात, माणसं अनेक असू शकतात, 5 बोट सारखे नसतात, पण ज्याला जे जमतंय ते त्यांनी सकारात्मक करा। आणि जिथं आपल्याला हातभार लावणं शक्य आहे त्या हातभार सकारात्मक लावण्याचं पवित्र काम करा। तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढाच आजच्या प्रसंगी विश्वास व्यक्त करतो। आणि पुढेच एकदा बजाज नगरच्या शिवा मावळ्यांचं रांजणगाव मध्ये 9 तारखेला महात्मा बसवेश्वरांची भव्य मिरवणूक आहे। त्याही ठिकाणचे काम करणारे आमचे जे मावळे आहेत त्यांच्याही कार्याला आणि आपल्याही सगळ्यांच्या कार्याला मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो, अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा।